त्याचं भवितव्य नष्ट होणे म्हणजे देशाला त्या ठिकाणी कुठेतरी नख लागतं, तर याचीही नोंद या ठिकाणी या लेबर लॉजमध्ये घेतलेली आहे. तर याचीही नोंद घेणं नितांत आवश्यक आहे. आपल्या धर्माचं पालन करताना दुसऱ्या धर्माच्या माणसाला कुठेतरी इजा होणार नाही ही दक्षता घेणे म्हणजेच निरपेक्षतावाद आणि म्हणजेच या ठिकाणी कुठेतरी प्रत्येक माणसाने आपल्या धर्माचं पालन करणे. कारण या गोष्टीवरही या ठिकाणी एका महिलेने विचार मांडले, हेही या ठिकाणी याची नोंद घेणं आवश्यक आहे. कारण माणूस हा माणूस म्हणून जगला पाहिजे. माणसाने माणसांना कधीही कमी समजू नये, जास्तही समजू नये. आपला जो प्रवास आहे हा प्रवाससुद्धा या ठिकाणी धर्माकडून कुठेतरी या ठिकाणी मानवतावादाकडे होताना दिसतो किंवा करण्याचा प्रयत्न म्हणजे संविधान आहे. अनेक धर्म या ठिकाणी आहेत, अनेक जाती या ठिकाणी आहेत, अनेक पंथ या ठिकाणी आहेत. राष्ट्रवादी आणि मानवतावादीच असले पाहिजे. हे असं असलं तर घटनेमध्ये दुरुस्ती आपल्याला करता येते. देशाला होईल, राष्ट्राला होईल, जगाला होईल. हिंदू धर्म, बौद्ध धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म. नमस्कार मित्रांनो, सोशल भारत 24 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी सोशल भारत 24 न्यूजचा संपादक मयूर नागदवने आपल्या सर्वांचं सोशल भारत 24 न्यूजमध्ये स्वागत करतो. आज आपल्या देशाच्या संविधानाला म्हणजे भारतीय राज्यघटनेला 75 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि आपण 76व्या वर्षामध्ये या ठिकाणी निरंतर प्रवास करत आहोत. तर या निमित्ताने आपण जी 75 वर्षाच्या प्रवासावर जी कॉन्स्टिट्यूशनल सिरीज आपण घेतलेली आहे व्याख्यानमाला, या अंतर्गत आज आपण भेटणार आहोत संविधान विशेषज्ञ व कायदेपंडित ॲडव्होकेट जी.के. बर्डे, ज्यांनी MA LLM करून आणि प्राध्यापक करून आता ते या ठिकाणी न्यायालय सावनेर येथे या ठिकाणी आपली सेवा देत आहे. नमस्कार सर. नमस्कार. आज आपण इथे भारताचे संविधान या विषयावर थोडं विश्लेषणात्मक उहापोह करणार आहोत. भारताचे संविधान तयार होण्यापूर्वी जी पार्श्वभूमी होती ती मी थोडक्यात या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. भारत हा देश जगातला असा देश आहे की ज्या देशामध्ये इतकी विविधता आहे तेवढी विविधता जगातल्या दुसऱ्या कुठल्याही देशामध्ये नाही. अनेक धर्म या ठिकाणी आहेत, अनेक जाती या ठिकाणी आहेत, अनेक पंथ या ठिकाणी आहेत. प्रामुख्याने या ठिकाणी हा भारत देश या पुढील धर्मामध्ये विभागलेला आहे. हिंदू धर्म, बौद्ध धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, शीख धर्म, जैन धर्म. हे या ठिकाणी भारतीयत्वाचे किंवा भारतीयांचे एक ज्याला आपण फाउंडेशन असं म्हणता येईल वैचारिक, तर या सगळ्या धर्मामध्ये विभागलेला आहे. जागतिक स्तरावर जर विचार केला आपण तर एकेकाळी हे जे जग होतं हे जग सगळं 12व्या शतकापासून तर 16व्या-17व्या शतकापर्यंत जवळपास सगळं धर्माकडून मानवतेकडे येताना दिसतं. आपणही या ठिकाणी भारतीय कॉन्स्टिट्यूशन तयार करण्याच्या पूर्वी किंवा तयार करत असताना आपला जो प्रवास आहे हा प्रवाससुद्धा या ठिकाणी धर्माकडून कुठेतरी या ठिकाणी मानवतावादाकडे होताना दिसतो किंवा करण्याचा प्रयत्न म्हणजे संविधान आहे. या संविधानामध्ये काही जी पात्रं आहेत, काही जे दिव्य पुरुष आहेत, त्यांचं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे. त्याची सुरुवात शिवाजी महाराजापासून होते. शाहू महाराज, सयाजी गायकवाड महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, ही जी मंडळी आहे या मंडळीचं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे. कारण माणूस हा माणूस म्हणून जगला पाहिजे. माणसाने माणसांना कधीही कमी समजू नये, जास्तही समजू नये. एक जस्टिफिकेशन ज्याला म्हणता येईल किंवा न्यायपूर्ण जीवन ज्याला म्हणता येईल हे प्रत्येक माणसाला मिळालं पाहिजे. हा त्याचा नैसर्गिक अधिकार असतो. तो नैसर्गिक अधिकार त्याला मिळालाच पाहिजे. नैसर्गिक अधिकार भारताच्या भूमीवर देण्याचं पहिलं कार्य जर कुणी केलं असेल तर ते या ठिकाणी या भारताच्या संविधानाने केलेलं आहे. आणि अर्थातच या संविधानातलं सगळ्यात महत्त्वाचं स्थान कुणाचं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहेत.
हा एक व्यक्ती असा होऊन गेलेला आहे की या व्यक्तीने या ठिकाणी हे संविधान निर्माण करून भारताचंच नव्हे तर जगाचं पूर्ण लक्ष आपल्याकडे आकर्षित करून टाकलेलं आहे. सर्व जग त्यांना अतिशय सन्मानाने त्यांना सलाम करतो, त्यांना मानतो या ठिकाणी. का? कारण या माणसाचं एकच महत्त्वाचं कार्य आहे, तो म्हणजे मानवतावाद. आंबेडकर म्हणजे मानवतावाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मानवतावाद हा प्रवास या ठिकाणी सर्व जगाने ॲक्सेप्ट केलेला आहे आणि आपण भाग्यशाली आहोत की आपल्याला त्यांच्याच रूपाने या ठिकाणी हे संविधान प्राप्त झालेलं आहे. आज मी ज्या विषयावर प्रामुख्याने बोलणार आहे तो विषय जो आहे तर तो आहे या भारताचे संविधान तयार होत असताना स्त्रियांची काय भूमिका आहे, महिलांची काय भूमिका आहे, महिलांचं योगदान किती आहे. कारण इतकंच नाही, जगाच्या पूर्ण जडणघडणीमध्ये अर्धी लोकसंख्या जवळपास स्त्रियांची आहे, महिलांची आहे. तर त्यांचं योगदान तितकंच महत्त्वाचं आहे. आणि या भारताच्या संविधानामध्ये काही मी नावं तुमच्यासमोर घेतो, ती नावं अतिशय महत्त्वाची आहेत. पहिलं नाव या ठिकाणी आहे अम्मू स्वामीनाथन. यांनी काय केलं माहीत आहे का? जेंडर इक्वालिटी यावर या ठिकाणी आपले विचार मांडलेले आहेत. विचार त्यावर चिंतन करून विश्लेषण करून ते विचार मांडून या ठिकाणी घटना समितीकडे सादर केलेले आहेत. आणि त्यामध्ये या ठिकाणी आर्टिकल 14 आणि 15 याच्यामध्ये आपल्याला त्यांचे विचार आपल्याला दिसतात. दुसरं आहे ॲने मॅसेक्रेन. यांनी फेडरलायझेशन अँड युनिटी यावर आपले विचार मांडलेले आहेत. यावर सखोल अभ्यास करून विचार करून भारताच्या भूमीवर या ठिकाणी हे फेडरलायझेशन आणि युनिटी कशी कायम ठेवता येईल, कसं आणता येईल, त्याला मेंटेन कसं करता येईल याचा फार मोठा विचार केला. आणि त्याकरता संविधानामध्ये आर्टिकल 1, 2 आणि 371 हे कलम आपल्याला दिसतं या ठिकाणी. त्याच्यानंतर बेगम गुडासिया एजाज रसूल या ठिकाणी ही एक मुस्लिम महिला आहे. या मुस्लिम महिलेने या ठिकाणी सेक्युलरिझम यावर आपले विचार मांडलेले आहेत. यावर त्यांनी अभ्यास केला, त्याची स्टडी पूर्ण केली आणि ते किती आवश्यक आहे भारतासारख्या देशामध्ये त्यावर त्यांनी जोर दिला. आणि त्यामुळं भारताचं जे काही कलम आहे या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी 42वी जी घटनादुरुस्ती झालेली आहे 1976ला, तर त्या दुरुस्तीमध्ये या ठिकाणी सेक्युलरिझम हा शब्द या घटनेमध्ये टाकण्यात आलेला आहे. त्यानंतर याचा परिणाम आर्टिकल 14, 15, 25 आणि 28 या आर्टिकलवर या ठिकाणी सेक्युलरिझमचा आणि या ठिकाणी या एजाज रसूलचा परिणाम झालेला आहे. त्याच्यानंतर आहे या ठिकाणी दखी आणि वेलाउधन ही जी महिला आहे, या महिलेने अनटचेबिलिटी या अस्पृश्यता निवारण याच्यावर आपले विचार या ठिकाणी मांडलेले आहेत. आणि त्याकरता घटनेतलं आर्टिकल 17 हे कलम अतिशय महत्त्वाचं आहे. कारण या ठिकाणी भारतामध्ये एका माणसाला खालचं समजायचं आणि त्याला वागणूक या ठिकाणी जनावरापेक्षाही बेकार द्यायची, ही गोष्ट कुठेतरी मानवतेला अजिबात धरून नव्हती. म्हणून या ठिकाणी हे जे दखी आणि वेलाउधन यांचे जे विचार आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि घटनेतलं हे आर्टिकल 17 कलम अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर दुर्गाबाई देशमुख यांनी सोशल वेलफेअर अँड वुमेन एज्युकेशन यावर भर दिलेला आहे. आपण असं म्हणतो या ठिकाणी घरातली जर एक स्त्री या ठिकाणी शिकली असेल तर त्याचा परिणाम पूर्ण घराच्या संस्कारावर होतो. पूर्ण घर या ठिकाणी कुठेतरी सुशिक्षित होतं, चांगल्या मार्गाने लागायला लागतं. एज्युकेशनचा परिणाम फार मोठा होतो या ठिकाणी. आणि याशी संबंधित असलेले जे या ठिकाणी आर्टिकल आहेत ते 38, 39, 41, 42, 46, 47 याने डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स यामध्ये हे सगळे विचार आपल्याला या ठिकाणी पाहायला सापडतात. कारण एज्युकेशनशिवाय काहीच होऊ शकत नाही. कारण जगाला किंवा माणसाला घडविण्याचं सगळ्यात मोठं शस्त्र कोणतं असेल तर ते एज्युकेशन आहे. म्हणून एज्युकेशन कसं असावं? हे बुद्धिवादी असावं, हे विज्ञानाला धरून असावं, हे विज्ञाननिष्ठ असावं, तंत्रज्ञानात्मक असावं. आणि आज तर आपण या ठिकाणी आता AIच्या काळाला फेस करत आहोत. त्यामुळं कुठेतरी आपल्याला या जगाच्या स्पर्धेमध्ये उतरायचं असेल तर एज्युकेशन हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. कारण एज्युकेशनशिवाय माणसाचा विकासच नाही होऊ शकत. म्हणून यावर देखील या महिलेने आपले या विचार मांडलेले आहेत. त्यानंतर हंसा जीरवल मेहता यांनी फंडामेंटल राईट्स अँड जेंडर जस्टिस यावर भर दिलेला आहे. फंडामेंटल राईट्स हा तर या ठिकाणी बॅकबोन आहे या ठिकाणी भारतीय संविधानाचा. कारण प्रत्येक माणसाला सन्मानाने जगता आलं पाहिजे. कोणताही माणूस या ठिकाणी उपेक्षित राहता कामा नये. त्याचे नैसर्गिक हक्क असतात.
ते डावलल्या जाऊ नयेत आणि ते डावलल्या गेले तर त्यावर ॲक्शनसुद्धा व्हायला पाहिजे. त्याला अनुसरून या ठिकाणी जे काही कायदे तयार झालेले आहेत ते कायदेही या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. कारण या गोष्टीवरही या ठिकाणी एका महिलेने विचार मांडले, हेही या ठिकाणी याची नोंद घेणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर सरोजिनी नायडू यांनी सिव्हिल लिबर्टी यावर आपले विचार या ठिकाणी मांडलेले आहेत आणि त्या संदर्भात आर्टिकल 19 to 22 हे जे आर्टिकल आहेत तर त्यावर ही सिव्हिल लिबर्टी आहे ती किती महत्त्वाची आहे. म्हणजे नागरिकाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, त्याला बोलण्याचं स्वातंत्र्य, त्याला वागण्याचं स्वातंत्र्य, त्याला व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य. हे जर स्वातंत्र्य मिळाले नाहीत तर माणूस प्रगतीत करू शकणार नाही, तो श्वासच घेऊ शकणार नाही. माणसाला श्वास घ्यायचा असेल तर स्वातंत्र्य नितांत आवश्यक आहे आणि स्वातंत्र्य नसेल तर मग मात्र या ठिकाणी तो श्वास घेऊ शकणार नाही. म्हणून भारताचे जे कॉन्स्टिट्यूशन आहे या कॉन्स्टिट्यूशनने हे जे अधिकार आहेत तर हे अधिकार या ठिकाणी सर्वांना दिलेले आहेत. कोणीही या कायद्यासमोर किंवा कुणीही घटनेनुसार या ठिकाणी लहान नाही मोठा नाही सर्व समान आहेत, सर्वांना जस्टिस मिळाला पाहिजे यावर सगळं भर या ठिकाणी दिलेलं आहे. नंतर आहे सुचिता त्रिपलानी यांनी लेबर राईट्स या ठिकाणी मांडलेले आहेत. हेही किती महत्त्वाचे आहेत कारण जगाला घडवण्याकरता हे मजुरांचे हात असतात. मजुरांचे हात लागले नाही तर जगाची निर्मितीच होऊ शकत नाही, जगाचं या ठिकाणी बांधणीच होऊ शकत नाही. म्हणून जगाचं जे काही या ठिकाणी रचना झालेली आहे, जे काही या ठिकाणी बांधकाम झालेलं आहे त्यामध्ये म्हणजे लेबरचं काम अतिशय महत्त्वाचं आहे. विशेषतः मोठमोठी यंत्र असतात ते चालवावे लागतात, म्हणजे प्रोडक्शन्स असतं लेबर लागतात, बांधकाम असतं लेबर लागतो, या ठिकाणी शेती करायची लेबर लागतो, प्रत्येक ठिकाणी लेबर लागतो. पण या लेबरलाही राईट्स मिळाले पाहिजेत, त्यालाही व्यवस्थित जीवन जगता आलं पाहिजे आणि त्यातही स्त्री आणि पुरुष या दोघांनाही जस्टिस मिळाला पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे, दोघांनाही पगार व्यवस्थित मिळाला पाहिजे. समान कामाकरता समान या ठिकाणी जे वेतन म्हणता येईल ते फार मोठी देण घटनेने दिलेली आहे. नाहीतर त्याच्यापूर्वी अवस्था मोठी बेकार होती. स्त्रियांना या ठिकाणी कुठेतरी फार कमी पैशावर काम करावं लागत होतं. पण आता तसं नाही आहे. घटनेने हा अधिकार सगळ्यांना दिलेला आहे. समान काम करत असाल तर समान वेतन मिळेल. मग त्या ठिकाणी स्त्री असो की पुरुष असो तिथे कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी भेदभाव केला जाणार नाही. आणि विशेषतः या ठिकाणी बालमजदूर असतात याच्यावर मात्र लादल्या जाऊ नये. नाहीतर पाहतो आपण या ठिकाणी हे जे उद्योजक लोक असतात काही ठिकाणी, सगळेच नाही पण काही ठिकाणी हे बालकांना किंवा बालमजुरांना वापरून घेतात, त्यांची सेवा घेतात. त्यामुळं त्या मुलांचं सगळं भवितव्य नष्ट होतं आणि त्याचं भवितव्य नष्ट होणे म्हणजे देशाला त्या ठिकाणी कुठेतरी नख लागतं. तर याचीही नोंद या ठिकाणी या लेबर लॉजमध्ये घेतलेली आहे. तर याचीही नोंद घेणं नितांत आवश्यक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी विजयालक्ष्मी पंडित यांनी इंटरनॅशनल कोऑपरेशन या ठिकाणी यावर आपले विचार मांडलेले आहेत. आणि विशेषतः आता पाहतो आपण हे 370 जे कलम आहे तर हे 370 कलम या ठिकाणी अंमलात आल्यामुळं कुठेतरी डिस्प्यूट जे होतं ते मार्गी लागलेलं आहे, तो पार्ट आपला या ठिकाणी सोडवायला लागलेला आहे. अर्थात हे विजयालक्ष्मी पंडितांनी हे त्यावेळेस ते विचार मांडलेले आहेत ते या ठिकाणी कुठेतरी आपल्या कामी आता आलेले आहेत. आणखीन एक अतिशय महत्त्वाचा एक मुद्दा इथे आहे. घटनेमध्ये जे या ठिकाणी आर्टिकल आहे 25 आणि 28 हे आर्टिकल या ठिकाणी काय सांगतं माहिती आहे का, फ्रीडम ऑफ रिलिजन्स असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता फ्रीडम ऑफ रिलिजन्स असं म्हटल्यानंतर याचा अर्थ काय की भारताच्या या ठिकाणी सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये जे काही रिलिजन्स आहेत तर त्या रिलिजन्समध्ये त्यात जे लोक राहतात त्या लोकांना आपल्या रिलिजनचा या ठिकाणी त्यावर बोलण्याचा त्याप्रमाणे वागण्याचा पूर्ण अधिकार या ठिकाणी प्रत्येक माणसाला देण्यात आलेला आहे. लक्षात कुठेतरी आता चिंतन करण्याची गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची आहे. कारण धर्मनिरपेक्षता आणि फ्रीडम ऑफ रिलिजन्स हे जो 2 पॉईंट आहेत घटनेमध्ये, या 2 पॉईंटवर सविस्तर तज्ज्ञांचं विचार विमर्श होणं नितांत आवश्यक आहे. कारण हे कसं कुठंतरी असं पाहायला लागतं की हे कुठंतरी एकमेकाच्या परस्पर विरोध तर नाही आहे. एकीकडे आपण असं म्हणतो या ठिकाणी धर्मनिरपेक्ष म्हणजे सगळ्या धर्माला या ठिकाणी धर्माच्या पलीकडचा विचार लक्ष असा आपण त्या ठिकाणी त्याच्यामागे अनुस्यूत पकडतो किंवा त्याच्यामागे त्याचा अर्थ पकडतो. आणि इकडे प्रत्येक धर्माला या ठिकाणी आपण स्वातंत्र्य देतो आहे की त्यांनी आपल्याप्रमाणे वागलं पाहिजे. प्रश्न काय या ठिकाणी की जर माणसाचा
एज्युकेशन म्हणजे जर या ठिकाणी एज्युकेशनल विचार झाला असेल किंवा विकास झाला असेल तर तो बॅलन्स ठेवू शकतो या ठिकाणी. कारण धर्माचं पालन करायचं आहे, पण कसं करायचं आहे या ठिकाणी कुठेतरी आपल्या धर्माचं पालन करताना दुसऱ्या धर्माच्या माणसाला कुठेतरी इजा होणार नाही ही दक्षता घेणे म्हणजेच निरपेक्षतावाद आणि म्हणजेच या ठिकाणी कुठेतरी प्रत्येक माणसाने आपल्या धर्माचं पालन करणे. कारण धर्म जगातले कुठे आहेत, धर्म हे मानवतावादाकडे गेले पाहिजे. जे धर्म मानवतावादाकडे जातात त्याचा ॲक्सेप्ट करायचं आहे, त्याचा स्वीकार करायचा आहे. आणि जी धर्म कोणी रॅडिकल असतात तर ती धर्म जी असतात तर त्यावर थोडं टीका करून त्याला थोडंसं या ठिकाणी सप्रेस करणं नितांत आवश्यक आहे. कारण या सगळ्या विचारामध्ये सगळ्यात मोठा जर शब्द कोणता असेल तर तो राष्ट्रवाद आहे. राष्ट्रवाद म्हणजे काय, आपल्या ज्या धार्मिक कल्पना असतात त्या राष्ट्रवादाच्या विरोधी येता कामा नये. म्हणजे धर्माचं पालन करताना राष्ट्राला धक्का लागला नाही पाहिजे. कारण राष्ट्र हे सुप्रीम आहे, ते सर्वोच्च आहे, त्याला अधीन सगळ्या गोष्टी असतात. धर्म देखील त्याला अधीन असायला पाहिजे. तर भारतामध्ये जवळपास बरेचसे धर्म या ठिकाणी ही गोष्ट फॉलो करतात. पण काही ठिकाणी असं कुठं पाहायला मिळतं या ठिकाणी की राष्ट्रापेक्षा धर्म मोठा होतो, तर तिथे मात्र या ठिकाणी कुठेतरी अमानवता निर्माण होते, कुठेतरी या ठिकाणी बुद्धीला तडा जातो आणि कुठेतरी विकासालाही तडा जातो. म्हणून आपला धर्मवाद किंवा आपलं या ठिकाणी जे काही तुमचं आध्यात्मिक ज्ञान असेल ते सगळं राष्ट्रवादाकडे गेलं पाहिजे. राष्ट्रवाद या ठिकाणी सुप्रीम समजणे हे नितांत आवश्यक आहे. आणि राष्ट्रवाद हाच भारतीय समाधानाचा एक बॅकबोन आहे, तो कणा आहे. त्याला मात्र अजिबात धक्का लागता कामा नये याची काळजी या ठिकाणी सर्व नागरिकांनी घेणे हे अतिशय आवश्यक आहे. आणि ते आपलं या ठिकाणी एक मोठं नैतिक आणि आध्यात्मिक आणि वैधानिक कर्तव्य आहे. एवढं मला या ठिकाणी सुचवायचं आहे. बस. त्याचा फायदा देशाला होईल, राष्ट्राला होईल, जगाला होईल. म्हणून दुरुस्ती या ठिकाणी करायची असेल तर या ठिकाणी ही जी मंडळी आहे, विशेषतः सुप्रीम कोर्ट आणि विशेषतः असणाऱ्या या ठिकाणी घटनेदुरुस्ती करणारी समिती, या समितीने याकडे कटाक्षाने लक्ष देणं हे नितांत आवश्यक आहे. आणि बाकी या ठिकाणी जी काही मंडळी या कायदे क्षेत्रामध्ये काम करते, आम्ही लॉयर्स असतो, आम्ही या ठिकाणी करतो, जजेस असतात, हे कामं करतात, तर यांचे देखील विचार या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यांनी देखील याकडे या बारकाईने लक्ष केलं. कारण ॲक्च्युअल ग्राउंडवर या घटना राबवायचं काम ही वकील मंडळी आणि जज मंडळीच करते. तर या ठिकाणी यांच्या लक्षात सगळ्या गोष्टी येतात. जिथं कुठे या ठिकाणी असं वाटत असेल की नाही या ठिकाणी घटनेमध्ये ही दुरुस्ती करणं आवश्यक आहे तर तिला हायलाईट करणं आवश्यक आहे. आणि आजच्या या ठिकाणी याच्या काळामध्ये छोटी गोष्ट ताबडतोब जगभर पसरवता येते, हे प्लस पॉईंट आहे. म्हणून असे विचाराचे स्फुल्लिंग जे असतात तर ते स्फुल्लिंग या ठिकाणी जागरूक माणसाकडनं तयार झाले पाहिजेत. आणि ते तयार होऊन कुठेतरी त्याचा उपयोग देशाला होईल, राष्ट्राला होईल आणि आपल्याला सर्वांनाच होईल असं मला या ठिकाणी वाटतं. आणि इतकंच नव्हे तर थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की या ठिकाणी जे आता ही विजयालक्ष्मी पंडित आहे, या ठिकाणी UNOमधल्या पहिल्या महिला या ठिकाणी अध्यक्ष होऊन गेलेल्या आहेत. म्हणजे भारतातल्या एका स्त्रीनं जागतिक स्तरावर एक अध्यक्षाचं या ठिकाणी पद भूषवावं आणि त्या ठिकाणी सेवा द्यावी. म्हणजे कुठेही स्त्रिया ह्या पुरुषापेक्षा अजिबात कमी नाही आहेत, हे या ठिकाणी या सगळ्या स्त्रियांनी इथे सिद्ध करून दाखवलेलं आहे. म्हणून या ठिकाणी भारतीय राज्यघटना लिहित असताना किंवा भारताचे संविधान लिहित असताना खूप लोकांचं योगदान प्राप्त झालेलं आहे, या महिलांचंही योगदान प्राप्त झालेलं आहे. पण या सगळ्या योगदानाला या ठिकाणी कुठेतरी कायद्याचं स्वरूप देणे आणि जस्टिस या ठिकाणी देण्याचं काम सगळ्यात मोठं जर कुणी केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. कारण एवढ्या मोठ्या विचारांचं कुठेतरी सुसूत्रीकरण करणे, त्यांना कायद्यात या ठिकाणी कुठेतरी बसवणे हे काम सोपं नाही आहे, हे काम अतिशय कठीण आहे. कारण एवढा मोठा देश, एवढी मोठी लोकसंख्या, एवढ्या मोठ्या जाती, एवढे मोठे धर्म, एवढे मोठे वेगवेगळे विचार आणि या सगळ्यांना एका सूत्रात आणायचं आहे आणि सगळ्यांचं सॅटिस्फॅक्शन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे अतिशय दिव्य काम, जे अशक्य कुटीतलं काम होतं, पण ते काम मात्र बाबासाहेब आंबेडकरांनी करून दाखवलं, यशस्वीरित्या करून दाखवलं. आज 70 वर्षाचा काळ लोटलेला आहे आणि या 70 वर्षामध्ये आपला देश या ठिकाणी जी काही प्रगती करत आहे त्या प्रगतीमध्ये सगळ्यात मोठा जर वाटा कोणाचा असेल तर तो या ठिकाणी आपल्या भारतीय संविधानाचा आहे आणि अर्थातच या सगळ्या कमिटीचा आहे, या सगळ्या मंडळीचा आहे. आणि त्यातही सगळ्यात मोठा वाटा असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. हे नाकारून अजिबात चालणार नाही आहे. तेव्हा मंडळी या ठिकाणी हे जे विचार मी या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत, मला वाटतं नक्कीच या ठिकाणी आपल्याला ते उपयोगाचे ठरतील ही अपेक्षा मी इथे व्यक्त करतो आणि मी थांबतो. धन्यवाद.
हे भारताचं जे संविधान आहे हे जर प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आणि डोक्यामध्ये रुजवायचं असेल, का रुजवायचं आहे? कारण मानवतावाद हा या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे आणि विकास महत्त्वाचा मुद्दा आहे. विकास म्हणजे या ठिकाणी मानसिक विकास आणि भौतिक विकास, दोन्ही विकास या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. वैज्ञानिक विकास, बौद्धिक विकास हा या ठिकाणी अंतर्भूत आहे. आता वास्तविक काय काळ बदलत चाललेला आहे. काळ बदलत चाललेला आहे म्हणजे काळाप्रमाणे कुठेतरी घटनेमध्ये सुद्धा बदल होणं नितांत आवश्यक आहे. पण घटनेत बदल करायचा म्हणजे या ठिकाणी कुठेतरी ते तज्ज्ञांचं काम आहे, ते कुठेतरी सुप्रीम कोर्टाचं काम आहे, ते कुठेतरी या ठिकाणी जी काही कमिटी असते घटना दुरुस्ती करणारी त्या कमिटीचं काम आहे. कारण सरकारने कुठलाही कायदा केला तर त्यावर सुप्रीम कोर्टाचं लक्ष असणं आवश्यक आहे आणि घटनेमध्ये दुरुस्ती करणारी जी कमिटी आहे त्या कमिटीचं त्या ठिकाणी लक्ष असणं आवश्यक आहे. आणि या ठिकाणी असणारे जे लोक असतात ते लोक खरोखर या ठिकाणी कुठेतरी राष्ट्रवादी आणि मानवतावादीच असले पाहिजे. हे असं असलं तर घटनेमध्ये दुरुस्ती आपल्याला करता येते. मग घटना जर या ठिकाणी दुरुस्ती करायची असेल, खरं म्हणजे काय की घटना ही लहानपणापासूनच कुठेतरी डोक्यात पेरल्या गेली पाहिजे. आपल्या भारतात आणखीनही या ठिकाणी 70 वर्ष होऊन गेलेले आहेत, पण आणखीनही घटना आपण लहानपणापासून मुलांना शिकवतच नाही आहे. वास्तविक खरं तर घटना ही लहानपणापासून मुलांना शिकवल्या गेली पाहिजे. त्याच्या डोक्यात एक छोटं कलम त्या ठिकाणी आर्टिकल पेरल्या गेलं पाहिजे. जर ते पेरल्या गेलं त्यावर त्याचा विश्वास वाढेल ते कृतीमध्ये येईल आणि कृतीमध्ये येईल तर आपोआप या ठिकाणी माणसाचं म्हणजे सुजाण नागरिक ज्याला म्हणता येईल ते तयार होतील. ऐसी अपडेट्स और भी पाने के लिए सोशल भारत 24 न्यूज़ को अभी सब्सक्राइब करें.